हा भारतीय अर्थशास्त्राचा 25 MCQचा टेस्ट आहे। हा टेस्ट पोलीस भरती, तलाठी भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी खूप महत्त्वाचा आहे। हा टेस्ट शेवटपर्यंत सोडवा आणि 25 पैकी तुमचे किती प्रश्न बरोबर येतात ते कमेंटमध्ये नक्कीच लिहा। चला तर मग सुरू करूया आजचा अर्थशास्त्राचा महत्त्वाचा GK टेस्ट। आजचा पहिला प्रश्न आहे, भारताची मध्यवर्ती बँक कोणती? पर्याय आहेत RBI, SBI, BOI आणि PNB। उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 RBI। RBI ही भारताची केंद्रीय बँक असून ती देशाची चलन व्यवस्था व बँकिंग व्यवस्था नियंत्रित करते। प्रश्न दुसरा, जागतिक व्यापार संघटनेची स्थापना कधी झाली? पर्याय आहेत 1989, 1991, 1993 आणि 1995। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1995। बँक व्यवस्थेचा सर्वोच्च अधिकारी कोण? पर्याय आहेत पंतप्रधान, वित्तमंत्री, वित्त सचिव आणि RBI गव्हर्नर। त्याचा बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 RBI गव्हर्नर। प्रश्न क्रमांक 4 आहे, भारतातील सर्वात मोठी राष्ट्रीयकृत बँक कोणती? पर्याय आहेत SBI, PNB, BOI, RBI। तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय नंबर 1 SBI। स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे। प्रश्न क्रमांक 5, 6 बँकांचे राष्ट्रीयकरण कधी झाले? त्याचे पर्याय असणार आहेत 1978, 1980, 1982, 1984। तर 6 बँकांचे राष्ट्रीयकरण पर्याय क्रमांक 2 1980 रोजी झाले। प्रश्न क्रमांक 6, 14 बँकांचे राष्ट्रीयकरण कधी झाले? पर्याय आहेत 1965, 1969, 1971 आणि 1973। तर मित्रांनो बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 1969। इंदिरा गांधी यांच्या काळात 19 जुलै 1969 रोजी 14 बँका राष्ट्रीयकृत झाल्या होत्या। प्रश्न क्रमांक 7 आहे, नाबार्ड ही बँक कशासाठी आहे? पर्याय आहेत कृषी, आयात, निर्यात, उद्योग। त्याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 कृषी। नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट म्हणजेच नाबार्ड हे ग्रामीण आणि शेती विकासासाठी कार्य करते। प्रश्न क्रमांक 8 आहे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना कधी झाली? पर्याय आहेत 1944, 1943, 1945 आणि 1947। त्याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 1945। इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ही एक जागतिक आर्थिक स्थैर्यासाठी स्थापन झालेली संस्था आहे। प्रश्न क्रमांक 9 असणार आहे, नियोजनातून आर्थिक विकास ही संकल्पना कोणाची होती? पर्याय आहेत सरदार पटेल, पंडित नेहरू, जमशेद टाटा, विश्वेश्वरैया। त्याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 पंडित नेहरू। प्रश्न क्रमांक 10 असणार आहे, पहिल्या नियोजन मंडळात किती सदस्य होते? पर्याय आहेत 5, 6, 7, 8। याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 6। प्रश्न क्रमांक 11 पाहूया आपण आता, जिल्हा नियोजन व विकास मंडळाचा अध्यक्ष कोण असतो? पर्याय असणार आहेत जिल्हाधिकारी, नियोजन अधिकारी, पालकमंत्री, CEO ZP। त्याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 पालकमंत्री। जिल्ह्याचा पालकमंत्री हा जिल्हा नियोजन मंडळाचा अध्यक्ष असतो। प्रश्न क्रमांक 12 असणार आहे, जिल्हा नियोजन मंडळ स्थापनेचा निर्णय कोणत्या वर्षी घेतला? त्याचे पर्याय असणार आहेत 1992, 1996, 1991 आणि 1998। बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 1996। राज्यातील विकासासाठी प्रत्येक जिल्ह्यात नियोजन मंडळ स्थापन करण्याचा निर्णय 1996 रोजी घेतला गेला होता। प्रश्न क्रमांक 13, रोलिंग प्लॅन कोणत्या कालावधीत राबवला गेला? त्याचे पर्याय आहेत 1975-76, 1978-83, 1976-82, 1980-84। त्याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 1978-83। पंचवार्षिक योजनेऐवजी काही काळ रोलिंग प्लॅन पद्धत वापरण्यात आली होती। भारतात 1978 मध्ये जनता सरकारने ही पद्धत सुरू केली होती, ज्यामध्ये ठराविक 5 वर्षांऐवजी लवचिक नियोजनावरती भर दिला जातो। प्रश्न क्रमांक 14 आहे, भारताची पहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली? पर्याय आहेत 1 एप्रिल 1950, 1 एप्रिल 1951, 1 एप्रिल 1952, 1 एप्रिल 1953। बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 1 एप्रिल 1951। भारताची पहिली पंचवार्षिक योजना 1951 ते 1956 या कालावधीत राबवण्यात आली होती।
प्रश्न क्रमांक 15 आहे, नियोजन मंडळ कशा प्रकारची संस्था होती? पर्याय असणार आहेत खाजगी संस्था, सरकारी संस्था, अंमलबजावणी संस्था की सल्लागार संस्था. याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, सल्लागार संस्था. नियोजन आयोग देशाच्या आर्थिक विकासासाठी योजना तयार करून सरकारला सल्ला देत असे, म्हणून नियोजन मंडळ ही एक सल्लागार संस्था होती. प्रश्न क्रमांक 16 असणारे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली? पर्याय आहेत 1 एप्रिल 1935, 1 एप्रिल 1939, 2 एप्रिल 1949 की 4 एप्रिल 1937. त्याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 एप्रिल 1935. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारताची मध्यवर्ती बँक असून तिची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झाली होती. प्रश्न क्रमांक 17 आहे, गरिबी हटाव हा नारा कोणत्या योजना काळात दिला गेला होता? त्याचे पर्याय असणार आहेत दुसरी योजना, चौथी योजना, 6वी योजना, 8वी योजना. तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, चौथी योजना. इंदिरा गांधी यांनी गरिबी हटाव हा नारा चौथ्या योजना या कालावधीमध्ये दिला होता. वित्त आयोगाची नेमणूक कोण करतात? पर्याय आहेत पंतप्रधान, राष्ट्रपती, अर्थमंत्री की नियोजन आयोग. त्याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, राष्ट्रपती. भारतीय संविधानानुसार वित्त आयोगाची नेमणूक राष्ट्रपती करतात. प्रश्न क्रमांक 19 असणार आहे, भारताने आर्थिक नियोजनाची प्रेरणा कोणत्या देशाकडून घेतली? त्याचे पर्याय आहेत अमेरिका, फ्रान्स, रशिया, ब्रिटन. तर त्याचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, रशिया. भारताने सोव्हिएत संघ म्हणजेच रशिया या देशाकडून पंचवार्षिक योजना पद्धतीचा आदर्श घेतला होता. प्रश्न क्रमांक 20, भारतीय नियोजन मंडळाची पहिली महिला अध्यक्ष कोण? पर्याय सरोजिनी नायडू, राजकुमारी अमृत कौर, विजयलक्ष्मी पंडित, इंदिरा गांधी. तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, इंदिरा गांधी. इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या, त्याचबरोबर त्या नियोजन आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्षही ठरल्या होत्या. प्रश्न क्रमांक 21, पहिली पंचवार्षिक योजना कशावर केंद्रित होती? त्याचे पर्याय असणार आहेत शेती, उद्योग, व्यापार की वाहतूक. त्याचं योग्य बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, शेती. पहिली पंचवार्षिक योजना ही 1951 ते 56 मध्ये शेती, सिंचन आणि ग्रामीण विकासावर भर देण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 22 असणारे, राष्ट्रीय विकास मंडळ टिंबटिंब या सदस्यांवर बनवलेले असते. पर्याय आहेत पंतप्रधान, सदस्य नियोजन आयोग, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि वरील सर्व. याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, वरील सर्व. डेव्हलपमेंट काउन्सिल ऑफ इंडिया म्हणजेच राष्ट्रीय विकास मंडळ यामध्ये पंतप्रधान, नियोजन आयोगाचे सदस्य आणि सर्व राज्यांचे मुख्यमंत्री हे सगळे सदस्य असतात. प्रश्न क्रमांक 13 असणार आहे, भारतात पंचवार्षिक योजना सुरू करण्यामागे प्रमुख भूमिका कोणाची होती? पर्याय आहेत स्वतंत्र भारत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू, राजेंद्र प्रसाद. त्याचं बरोबर उत्तर असणार आहे पंडित नेहरू. पर्याय क्रमांक 3, पंडित नेहरू. भारतात सोव्हिएत पद्धतीवर आधारित नियोजन पद्धती स्वीकारण्यामागे जवाहरलाल नेहरू यांचा हात होता, यांची मोठी भूमिका होती. प्रश्न क्रमांक 24 आहे, नियोजन आयोगाची स्थापना केव्हा झाली? पर्याय आहेत 1949, 1950, 1951 आणि 1952. तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, 1950. भारत सरकारने 15 मार्च 1950 रोजी नियोजन आयोगाची स्थापना केली होती आणि देशाच्या आर्थिक विकासासाठी योजना तयार करणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट होते. आता आपला आजचा शेवटचा प्रश्न असणार आहे 25वा प्रश्न, नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर त्याचे पर्याय असणार आहेत पर्याय क्रमांक 1, पंतप्रधान, 2, राष्ट्रपती, 3, अर्थमंत्री आणि 4, नियोजन मंत्री. तर त्याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, पंतप्रधान. प्लॅनिंग कमिशन ऑफ इंडिया म्हणजेच नियोजन आयोग याचा अध्यक्ष भारताचा पंतप्रधान असतो. पहिल्या नियोजन आयोगाचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते, ते आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान होते, तुम्हाला माहितीच असेल. तर मित्रांनो, आजचा भारतीय अर्थशास्त्राचा टेस्ट तुम्हाला कसा वाटला आणि त्याचे किती उत्तरे बरोबर आली ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच कळवा. तर आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. माझे नवीन व्हिडिओ पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. तर चला मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.